समर्थ श्रीराम. दशक 4, समास 10. मुक्ती चतुष्टय. श्री समर्थांनी त्यांच्या काळी रूढ असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरलेली आहे. तिच्या आधारे भूलोक, स्वर्गलोक अशी कल्पना मांडलेली आहे. आता एकंदरीत मुक्ती 4. कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. आता सलोकता म्हणजे काय? तर सलोकता म्हणजे भगवंताच्याच आसपास राहणे, भगवंताला रोज पाहता येणे, अशी ती मुक्ती. समीपता म्हणजे काय? भगवंताच्या अगदी जवळ राहण्याची संधी मिळणे. जशी भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ असते ना, ती नेहमी भगवंताच्या गळ्यात असते. मग तसं अगदी तसं जवळ राहणे, ती समीपता मुक्ती. सरूपता म्हणजे काय? तर भगवंताच्या भक्तीने भगवंतासारखंच रूप प्राप्त होतं. आणि सायुज्यता म्हणजे भगवंताशी तदाकार होणं, ही सायुज्यता. आता या पहिल्या 3 मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, सरूपता या तिन्ही मुक्ती नश्वर आहेत. जेव्हा पुण्याचा क्षय होतं, म्हणजे पुण्य आपलं संपून जातं, मग तेव्हा या मुक्तीतून आपल्याला खाली मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. पण निर्गुण भक्ती ही कायम टिकते, तीच सायुज्यता, ती शाश्वत मुक्ती आहे. समर्थांनी निर्गुण भक्तीला जरी परमोच्च स्थान दिलं तरी सगुण भक्तीचा कधीही उच्छेद केलेला नाही. मग आजची स्टार नोट म्हणते, बहुता जन्मा अंती जोडी लागली हे हाती. संत तुकारामांचे हे वचन आहेत. कोणती जोडी? प्रपंच आणि परमार्थाची जोडी. प्रपंचातून परमार्थ करीत 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 सायुज्यता गाठणं हे मानवाचं उद्दिष्ट. श्रीराम समर्थ श्रीराम.